जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. अयोध्येत जय श्रीराम मंदिर उभारले गेलेले आहेत. अगदी जसे तसे मंदिर जर पाहायचे असल्यास ठाणे कोलशेत येथे इस्कॉन टेम्पल जरूर पाहायला येणे. खूप सुंदर असे मंदिर आहे. इथे कसे जावे यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पाहणे जरुरी आहे, तेही स्किप न करता. जय श्रीकृष्ण. आपले मराठी, आपला अभिमान, आपला स्वाभिमान. हे इस्कॉन टेम्पल पाहण्यासाठी मी भिवंडीतील कशेली येथून निघालेलो आहे. कशेली टोल प्लाझा पार केल्यावरच आपल्याला कशेलीचा खाडी पूल लागतो. जो खाडी पूल आपण जेव्हा पार करतो काही मिनिटाच्या आतच आपण कोलशेत येथे पोहोचतो. खाडी पूल जो आहे तो मला वाटतं 2-4 मिनिटात संपतो. तिथून जेव्हा आपण कोलशेत जवळ पोहोचतो, कोलशेतवरनं आपल्याला आपल्या उजव्या हाताला वळण घ्यायचे असते. उजव्या हाताला जसे आपण वळण घेऊ कोलशेतसाठी, पुन्हा एक डावी वळण जाते आतमध्ये. ती मला वाटतं 2 मिनिटाच्या अंतरावर. पायी जर गेलं तर जमजम 5 मिनिटं. आपण तेवढ्या वेळात लगेच इस्कॉन मंदिराजवळ पोहोचतो. इथे जसे आपण मंदिराच्या आवारात पोहोचतो, सर्वप्रथम आपल्याला पादत्राणे काढावे लागतात. त्याची खूप चांगली सोय केलेली आहे. अशा पिशव्या ठेवल्या, ज्या पिशव्या आपण आपल्या चपला बुटा वगैरे ठेवाव्यात. त्यांना एक टोकन भेटतो, तो सांभाळून ठेवा जेणेकरून आपल्या चपला पुन्हा मिळाव्यात. मंदिराच्या आवारात बाहेरच खूप सुंदर अशा मंदिरांच्या मोठ्या मंदिरांच्या प्रतिकृती छोट्या आकारात तयार केलेल्या आहेत. खूप सुंदर अशा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नये. तुम्ही जर ठाण्यावरून येणार असाल तर ठाण्यावरनं कोलशेतसाठी तुम्हाला शेअर ऑटो भेटेल किंवा TMT देखील सर्व्हिस चालू आहे. आणि जर तुम्ही बाहेरनं कुठनं येत असाल बसेसने आणि जर कापरबावडीला उतरला तर तिथनं देखील तुम्हाला ऑटो भेटेल, जे तुम्हाला इस्कॉन टेम्पलला सोडेल. जय श्री राधे कृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, तसेच चॅनेलवर जर नवीन आले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये. खूपच सुंदर आणि खूपच भक्तिदायक वातावरण असणारे रम्य असे ठिकाणे. ते खूप मनाला शांती व समाधान लाभल्यासारखे वाटते. खूप सुंदर असे इस्कॉन टेम्पल. एकदा तरी नक्की भेट द्यावी.
इस्कॉन मंदिर पाहून झाल्यावर जेव्हा आपण बाहेर होतो, पुन्हा 5 मिनिटाच्या अंतरावर एक मोठे असे नमो ग्रँड सेंट्रल पार्क म्हणून मोठे उद्यान आहे ठाणे महानगरपालिकेचे. तिथे जाऊन येण्याने खूप सुंदर असे आणि खूपच मोठे असे उद्यान आहे. त्याची व्हिडिओ लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, जरूर चेक करावे.